नमस्कार मित्रांनो, ह्या काही मेथी घास पाऊस पडल्यापासून बघा किती हिरवळ आहे, किती हिरवगार तेज आलंय त्याला. आणि बघा पावसाचा शितोडा झाला, आम्ही युरिया टाकला आहे तर बघा किती उचलला आहे आणि त्याला तेज बी आलं. ते उन्हाळ्यात असं तेज बी नव्हतं आणि वाढत बी नव्हतं, कारण ऊनच भयंकर होतं लय. त्यामुळं वाढ त्याची खुटली होती उन्हानं. म्हणून आम्ही बघा हे आता त्यातलं गवत काढतोय. घाण सगळी काढली का नाही म्हणजे बघा अनेक जरा व्हायचं उंची वाढेल. शेरडाला आता पाऊस लागला आहे तर रोज थोडं 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 कापून टाकायचं आहे. काय आमची मंडळी गावात काढती, ती नात काढती, त्यातली घाणगुण काढल्यावर जरा उचलतं अजून. बरं घाणीनं मग ती पिकं येत नाही ती हो. हे काय हे इकडं बघा दुसरंच घास आहे. हे बी बघा पाऊस पडल्यापासून इतकं जी वाढ झाली ना, त्याची लई वाढ झाली. आता ते आड्याला कापला आहे, ते बी फुटला आहे चांगला. तरी आमच्या म्हातारीला नातीला म्हटलं बाबा थोडी थोडी घाण काढा, पाऊस उघडला आहे तोच. कारण त्याच्या मवा होतो, मवा झाल्या की शेरडं खात नाही ते. म्हणून ते म्हटलं घाण काढा, गावता मवा होतो आणि ह्या मेथी घासा बी मवा होतो. म्हणून म्हटलं बाबा त्यातली घाण काढा म्हणजे वाजं. आणि कुचलेलं आता पावसाळा लागला आहे, काय शेरडाला खाया नाही आता. बरं ते पाऊस पडला की अशा बोकळ्या रानातले खात नाही, ते वास मारतं गावात. म्हणून म्हटलं वाईस काढा गावातून स्वच्छ करा. आता बघा बारीक बारीक पाऊस येतो, एवढा मोठा नाही पाऊस, पण येतं आहे रोज संध्याकाळी अधूनमधून येतं आहे. शेरडांसाठी बघा हे धरपडावं लागतं आहे, पाऊस असो का वारा असो काय बी असो. पण ही शेरडांच्या खायासाठी ही घाणगुण काढावी लागते. अहो आपलं शेरडावर शेतीवर सगळं आहे. शेतकऱ्याचं जित्राब शेती ह्याच्यावरच अवलंबून आहे सगळं. बरं दुसरं कुठलं 4 रुपयाचं शेतीत पिकलं तरच. त्याला जोडधंदा म्हणून शेरडं गुरं करावीच लागते ती. तेव्हा ते आमचं शेड आहे शेरडाचं कोंबड्याचं, त्यासाठी आम्ही बघा हे करतो आपलं जित्राबासाठी. 4 सारं 6 सारं अधूनमधून. आता मका नाही खाया, कडवळ नाही खाया ना, आता येत बी नाही ह्या वातावरणात. मका येते पण कडवळ नाही येत. म्हणून आपलं हे आम्ही लवकर येणारं खायचं पीक टाकतो. मेथी घास, दसरथ घास. तर मित्रांनो बघा हे पावसाळ्यात हे खाया त्यांना मानवतं, लय मानवतं. म्हणून ही दसरथ घास आणि मेथी घास आपला कापला आणि मग त्याला असं बांधून टांगायचं, मग शेरडं खाते ती. खाली जिमनीव नाही टाकायचा, गोट्यात बांधायचं, मग खाते ती बघा. म्हणून ही जित्राबाची काळजी घ्यायची असते पावसाळ्यात. त्याला गोटा स्वच्छ ठेवायचा, औषध पाणी ही वेळची वेळ द्यायचं, म्हणजे त्यांना आजार होत नाही तर पावसाळ्यात. म्हणून ही काळजी घ्यावी लागते. तर एवढा मोठा काय पाऊस नाही अजून इकडं आमच्या इकडं. हे काय वातावरण कसं दिसतंय, ढगाळ आहे लई, बारीक झिरमाट येतं आहे, लई मोठं नाही, बारीक 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 येतं आहे बघा, मोठं नाही एवढं. आता एवढं 4-2 दिवसात आहे अजून पाऊस मोठा आला तर बरं होईल. बाजऱ्याच्या पेरण्या होत्या, अजून काय पेरण्या नाही त्या बघा इकडं. धन्यवाद.